हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अगेन डिस्कस करणार आहे जे की तुम्ही हेडिंग पाहिलं असेल मेन्स्ट्रुअल सायकल. आता आपण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ओव्हरऑल आपण काय केलेली आहे, डिस्कस केलेली आहे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, मेन्स्ट्रुअल सायकल काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर चला जास्त टाइम न वेस्ट करता आपण काय करणार आहे, आपल्या जे लेक्चरच्या इकडे काय करणार आहे, जाणार आहे. ठीक आहे, तर चला डेफिनेशन पाहू आपण सगळ्यात पहिले की मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, तर मेन्स्ट्रुअल सायकलची डेफिनेशन काय आहे की सायक्लिक चेंजेस इन द फिमेल बॉडी इन पर मंथ. म्हणजे बेसिकली काय आहे की एखाद्या फिमेल बॉडीमध्ये पर मंथमध्ये ज्या सायक्लिक चेंजेस होत असतात त्या चेंजेसला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतो. ठीक आहे, तर आपण लिहून घेऊ याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे नेमकं काय, सायक्लिक चेंजेस. काय तुमचे सायक्लिक चेंजेस इन द फिमेल बॉडी, इन द फिमेल बॉडी पर मंथ. ठीक आहे, पर मंथ. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. काय दिलेलं तुम्हाला की मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे नेमकं काय की एखाद्या फिमेल बॉडीमध्ये एक सायक्लिक चेंजेस ज्यावेळेस त्याच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये होत असते त्या चेंजेसले पर मंथले होत असतात, त्या चेंजेसले आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात. ठीक आहे, तर डेफिनेशन लक्षात दिली. काय सिंपल डेफिनेशन आहे सायक्लिक चेंजेस. चला तर आपण स्टार्ट करू की सगळ्यात पहिले तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे की प्युबर्टी म्हणजे नेमकं काय. मेन्स्ट्रुअल सायकल शिकायच्या वेळेस मी एकदम इझिएस्ट वेने तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो की कशा पद्धतीनं कॉन्सेप्ट मेन्स्ट्रुअल सायकलचा राहते. तर आज म्हणजे आपण डिस्कस करणार आहे पहिलेपासूनच ब्रेनपासून. आपण पहिले प्युबर्टी पाहू, प्युबर्टी कशाला म्हणतात तेवढं लक्षात ठेवा की प्युबर्टी ॲट द एज ऑफ 13 पर्यंत फिमेल 13 इयर पर्यंत फिमेल्समध्ये येऊन जात असते. ठीक आहे, कशामध्ये, फिमेल्समध्ये. आता प्युबर्टी म्हणजे नेमकं काय, सेक्सुअल मॅच्युरिटी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. फिमेल्समध्ये प्युबर्टी कोणत्या इयरमध्ये येतात, 13 इयरपर्यंत. कोणाचे 14 इयरपर्यंत येऊ शकते, कोणाला 15 इयरपर्यंत येऊ शकते, कोणाला 16 इयरपर्यंत येऊ शकते अकॉर्डिंग टू बॉडी. पण जो जनरल ॲनालिसिसचा डाटा आहे त्या डाटानुसार प्युबर्टी कोणत्या इयरमध्ये येते, 13 इयरपर्यंत येते. ठीक आहे, 13 वर्षापर्यंत एका फिमेल्समध्ये सेक्सुअल मॅच्युरिटी येऊन जाते, प्युबर्टी येऊन जाते. आणि प्युबर्टी म्हणजे नेमकं काय, सेक्सुअल मॅच्युरिटी. आता सेक्सुअल मॅच्युरिटी एवढं लक्षात ठेवा. आता सेक्सुअल मॅच्युरिटी म्हणजे नेमकं काय, त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं की 13 इयरपर्यंत प्युबर्टी होते. आणि प्युबर्टीच्या टाइममध्ये कोणकोणते हॉर्मोनल चेंजेस फिमेल बॉडीमध्ये येत असतात त्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याकडे थोडीशी मोर अमाऊंट ऑफ स्पेस असली पाहिजे. हा जो पोर्शन आहे फॉर एक्झाम्पल ब्रेन आहे. ठीक आहे, ब्रेन जास्त नाही पण हा पोर्शन आपण काढून ब्रेनच्या अंदरचा जो पोर्शन आहे याला म्हणतात हायपोथॅलॅमस. ठीक आहे, ब्रेन काढून घेऊ आपण. थोडा ब्रेन काढला की तुम्हाला व्यवस्थित वाटेल, म्हणजे एक्झॅक्टली लोकेशन माहीत पडेल तुम्हाला काय आहे तर. ठीक आहे, तर काय हा फॉर एक्झाम्पल एक ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. जनरली ब्रेन सारखा दिसत आहे नाही दिसत आहे माहित नाही मला. हा काय तुमचा ब्रेन, आणि ब्रेनचा जो एक पोर्शन राहतो याच्या खालचा एवढ्या साईडनं राहतो तो राहतो तुमचा हायपोथॅलॅमस. काय राहतो, हायपोथॅलॅमस. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. कोणता पोर्शन आहे तुमचा, हायपोथॅलॅमस पोर्शन आहे. सगळ्याला दिसत आहे काय, तर हायपोथॅलॅमस पोर्शन आहे. आणि हायपोथॅलॅमस पोर्शनच्या खालच्या साईडनंच एक ग्लँड प्रेझेंट राहते ज्याला बायलूप्स राहते. ते 3 लूप्स निघालेले तुमची बायलूप्स, याला म्हणतात पिट्युटरी ग्लँड. कोणती ग्लँड राहते तुमची, पिट्युटरी ग्लँड राहते. इथपर्यंत लक्षात आलं काय आहे तर. काय झालं तुमचं, एक काय तुमचं हायपोथॅलॅमस, त्यानंतर आहे तुमचं पिट्युटरी ग्लँड. इथपर्यंत लक्षात आलं. तर मग काय झालं की ऑन द म्हणजे प्युबर्टीच्या टाइममध्ये ज्यावेळेस एखाद्या फिमेल बॉडीमध्ये प्युबर्टी येईल आणि प्युबर्टी आल्यानंतर एक हॉर्मोन सिक्रेशन होते ज्या हॉर्मोनचं म्हणतात GnRH. ठीक आहे, त्या हॉर्मोनचं नाव काय, GnRH. ठीक आहे, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ GnRH, गोनेडोट्रोपिक रिलीजिंग हॉर्मोन्स. लक्षात काय, गोनेडोट्रोपिक रिलीजिंग हॉर्मोन्स. आणि हे जे हॉर्मोन्स आहेत हे हॉर्मोन्स काय होतात, कोण रिलीज करतात, तुमचं हायपोथॅलॅमस रिलीज करते. कोण रिलीज करते, हायपोथॅलॅमस. लक्षात इथपर्यंत. आता हे हायपोथॅलॅमस रिलीज करते कोणासाठी, कोणत्या ग्लँडसाठी, तुमच्या पिट्युटरी ग्लँडसाठी. इथं पुन्हा लिही तुम्ही कोणासाठी, पिट्युटरी ग्लँडसाठी. हे काय तुमची एक पिट्युटरी ग्लँड्स आहे. आणि हे पिट्युटरी ग्लँड्स बेसिकली हॉर्मोन्स काय असतात एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगून देतो की तुमच्या बॉडीमध्ये जे हॉर्मोन्स असतात तर बेसिकली हे केमिकल मॅसेंजर राहतात. केमिकल मॅसेंजर म्हणजे काय की हे हॉर्मोन्स काहीतरी केमिकल मेसेज घेऊन जाणार बॉडीमध्ये, आणि जो त्याच्या टार्गेटेबल जो ऑर्गन राहतो त्या टार्गेटेबल ऑर्गनपासून जे काम त्याला करून घ्यायचं ते काम ते करून घेत असतात, त्याला हॉर्मोन्स असे म्हणतात. ठीक आहे, तर कंट्रोल अँड कॉर्डिनेशनमध्ये जर तुम्ही ते केमिकल हॉर्मोन्स व्यवस्थित तुम्हाला जर माहीत नसेल तर कंट्रोल अँड कॉर्डिनेशनमध्ये आपण हॉर्मोनल सगळ्या गोष्टी एंडोक्राइन सिस्टम इन डिटेलमध्ये पाहणार आहे. ठीक आहे,
तर काय होईल की हे जे GnRH हे कोणाला आदेश देण्यासाठी बनलेलं आहे, कोणाला संकेत देण्यासाठी बनलेलं आहे, जे की GnRH गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, जे की कोण सिक्रेशन केलं, हायपोथॅलॅमसनं सिक्रेशन केलं आणि हायपोथॅलॅमसनं सिक्रेशन केल्यानंतर पिट्युटरी ग्लँडकडे गेलं आणि पिट्युटरी ग्लँडला आदेश देऊन पिट्युटरी ग्लँड या हार्मोनच्या रिस्पॉन्सिबल मध्ये 2 हार्मोन सिक्रेशन करत, ज्या हार्मोनचं नाव आहे FSH आणि एक आहे तुमचा LH. किती हार्मोन सिक्रेशन केले? 2 हार्मोन सिक्रेशन केले, एक आहे तुमचा FSH आणि एक आहे तुमचा LH. ठीक आहे. FSH म्हणजे नेमकं काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि एक आहे तुमचा ल्युटिनायझिंग हार्मोन. कोणकोणते आहे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन्स. हे 2 हार्मोन्स राहतात की ऑनसेट ऑफ प्युबर्टी काय होतात? सिक्रेशन होतात. ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात? 13 वर्षामध्ये. 13 इयर इन बिटवीन मध्ये सांगितलेलं आहे. अलग लक्षात येईपर्यंत 13 इयर पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फिमेल बॉडीमध्ये होणं स्टार्ट होऊन जातात. भरपूर काही हॉर्मोनल चेंजेस येतात त्याच्यामध्ये. हायपोथॅलॅमसने GnRH सिक्रेशन केलं, त्यानंतर पिट्युटरी ग्लँडने 2 हार्मोन सिक्रेशन केले, ज्याला काय म्हटलं आपण SH, मग नंतर काय म्हटलं आपण LH, ज्याला काय म्हणतो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, नंतर काय झालं तुमचं ल्युटिनायझिंग हार्मोन्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की हे दोन्ही हार्मोन्स कोणाला स्टिम्युलेट करा? तुमच्या ओव्हरीला स्टिम्युलेट करा. कशाला? ओव्हरीला. बघा इथं दोन्ही पण हार्मोन्स मी अशा पद्धतीने काढतो आणि हे दोन्ही पण हार्मोन्स हा एक स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीज आहे. ठीक आहे, ओव्हरीचं स्ट्रक्चर मी थोडं मोठं काढलं आणि स्ट्रक्चर ओव्हरीच्या अंदरमध्ये हा जो पोर्शन राहतो, मिडलचा पोर्शन मेड्युला म्हणतात आणि मेड्युला नंतर कॉर्टेक्स म्हणजे जो की वरचा पोर्शन राहतो त्याच्यामध्ये फॉलिकल प्रेझेंट राहतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आहे की मोर अमाऊंटमध्ये काय प्रेझेंट आहे? इथं फॉलिकल प्रेझेंट आहे. काय तुमचे फॉलिकल्स आहेत, काय तुमचे फॉलिकल्स. लक्षात इथपर्यंत. आणि या फॉलिकलच्याच अंदरमध्ये काय प्रेझेंट राहते? तुमचा ओव्हा प्रेझेंट राहते. का प्रेझेंट राहते? ओव्हा. लक्षात इथपर्यंत. बघा झालं काय? हायपोथॅलॅमसनं पिट्युटरी ग्लँडने आदेश दिला, त्यानं 2 हार्मोन सिक्रेशन केले, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि ल्युटिनायझिंग हार्मोन्स नंतर काय झालं की तुमच्या ओव्हरीले काय केलं? हे यायचा टार्गेटेबल, हे पण एक हार्मोन्स आहेत जे की कोण सिक्रेशन केले? पिट्युटरी ग्लँडने सिक्रेशन केले आणि पिट्युटरी ग्लँडने सिक्रेशन करून हे कोणाला हिट केलं? तुमच्या ओव्हरीले. हे कशा स्ट्रक्चर आहे? तुमच्या ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. कशाच? तुमच्या ओव्हरीचं. लक्षात इथपर्यंत. मग ओव्हरीच्या स्ट्रक्चरनं होणार काय की हे जे आहे ते FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हे फॉलिकल डेव्हलपमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल राहतील. ऑलरेडी फॉलिकल कुठे प्रेझेंट आहे? तुमच्या ओव्हरीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि हे ओव्हरीमधले जे फॉलिकल्स डेव्हलपमेंट करण्यासाठी हे दोन्ही पण हार्मोन्स काय करतील? त्यासाठी रिस्पॉन्सिबल राहणार. ठीक आहे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. फॉलिकल्स आता बघा की काय करा की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन्स जे की सॉरी, चला इकडे लक्ष द्या की काय होईल की हे काय करतील? डेव्हलपमेंट करतील. बघा इथं काय दिसत आहे? डेव्हलपमेंट स्टेज दिसत आहे. कशाचं? तुमच्या फॉलिकलचं. हा झाला तुमचा प्रायमरी फॉलिकल्स. काय झाला? तुमचा प्रायमरी फॉलिकल झाला आणि प्रायमरी फॉलिकल्स नंतर हा काय झाला? तुमचा सेकंडरी फॉलिकल. हा झाला तुमचा मॅच्युअर फॉलिकल. काय झाला? तुमचा मॅच्युअर फॉलिकल्स. टर्शरी फॉलिकल पण राहतात, पण आपण डायरेक्ट काय लिहिलेलं आहे? मॅच्युअर फॉलिकल्स लिहिलेलं आहे. म्हणजे काय झालं? मॅच्युअर फॉलिकल्स म्हणजे या 2 हार्मोनच्या साहाय्यानं जे की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सनं ओव्हरीमध्ये जाऊन हे जे ओव्हास आहेत हे काय केले? तुम्ही मॅच्युअर केले. काय केले? मॅच्युअर. लक्षात येतपर्यंत या 2 हार्मोननं काय केले? मॅच्युअर केले. आणि मॅच्युअर केल्यानंतर काय होईल की याच्यामध्ये एक ओव्हरी, आता एवढं लक्षात ठेवा की ओव्हरी 2 अजून म्हणजे बेसिकली काय की हा एक फॉलिकल्स आहे, हा एक अनदर फॉलिकल्स आहे. याच्या फॉलिकल म्हणजे टर्शरी फॉलिकल्स आहे. तर याच्या अंदरमध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट राहते? ओव्हा प्रेझेंट राहते. काय प्रेझेंट राहते? ओव्हा प्रेझेंट राहते. जे की काय कारण ओव्हाले पण मॅच्युअर करण्याचं काम कोण करण? तुमचं FSH करण. कोणतं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हार्मोन्स करण. ठीक आहे. ज्यावेळेस हा फॉलिकल्स म्हणजे बेसिकली काय ओव्हरी हा फॉलिकल ज्यावेळेस मॅच्युअर होईल तर मॅच्युअर झाल्यानंतर बेसिकली हा फॉलिकल्स 2 हार्मोन सिक्रेशन करण अनदर. ठीक आहे. कोणते हार्मोन सिक्रेशन करण? 2. एक आहे तुमचा इस्ट्रोजन. काय आहे तुमचा? इस्ट्रोजन. ठीक आहे. कोणता हार्मोन्स आहे? इस्ट्रोजन. आणि सेकंड आहे तुमचा प्रोजेस्टेरॉन. कोणता आहे तुमचा? प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, असे 2 हार्मोन्स आहे. एका तुमचा इस्ट्रोजन आणि सेकंड आहे तुमचा प्रोजेस्टेरॉन. बेसिकली हे हार्मोन कोण सिक्रेशन करत आहे? हे ओव्हरी सिक्रेशन करत आहे. आणि ओव्हरीचं जर स्पेसिफिक लोकेशन जर म्हटलं की फॉलिकल्स जे की मॅच्युअर फॉलिकल्स राहतात, ऑलरेडी मॅच्युअर झालेले आहेत आणि हे जे मॅच्युअर फॉलिकल्स आहे हे मॅच्युअर फॉलिकल अगेन्स्ट 2 हार्मोन सिक्रेशन करतात, ज्याला आपण काय म्हणतो? इस्ट्रोजन. नंतर आहे तुमचा प्रोजेस्टेरॉन. काय करतात? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता बघा की हॉर्मोनचं काय काम राहते. हॉर्मोन्स बेसिकली ब्लडमध्ये सिक्रेशन होतात आणि ब्लडमध्ये सिक्रेशन झाल्यानंतर ते होल बॉडीमध्ये काय करतात? ट्रॅव्हल करतात. काय करतात? होल बॉडीमध्ये ट्रॅव्हल. आणि त्याला जोपर्यंत टार्गेटेबल ऑर्गन भेटत नाही तोपर्यंत ते काय करतात? पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होत राहतात आणि पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असताना टार्गेट ऑर्गन पर्यंत जातात आणि फायनली त्याला काय करतात? हिट करतात. ठीक आहे.
लक्षात इथपर्यंत. मग काय झालं बघा, पूर्ण एक वेळा रिवाइज करून घेऊ आपण काय काय गोष्टी. आता एकदम थोडं फास्ट होत असेल तर स्लो करू. हायपोथॅलॅमसनं हार्मोन सिक्रेशन कधी केलं? प्युबर्टीच्या टाइममध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले काय येईल, फिमेलमध्ये प्युबर्टी येईल 13 इयर पर्यंत. आणि प्युबर्टी आल्यानंतर काय होईल की आपला जो ब्रेनचा हायपोथॅलॅमस पार्ट आहे तो काय करेल, तुमचं GnRH सिक्रेशन करेल. अगेन्स्ट GnRH म्हणजे नेमकं काय, गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन्स. आणि हा जो GnRH आहे हा कोणासाठी सिक्रेट झालेला आहे? पिट्युटरी ग्लँडसाठी. मग या सहाय्यानं या हॉर्मोन याने काय केलं, हिट केलं. आणि हिट केल्यानंतर काय केलं, पिट्युटरी ग्लँडनं 2 हार्मोन सिक्रेशन केले, ज्याला आपण FSH आणि LH म्हटलं. FSH म्हणजे काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, आणि LH म्हणजे काय, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि या दोघांने पण ओव्हरीला काय केलं, टार्गेट केलं. बेसिकली हॉर्मोन म्हणजे ओव्हरी काय त्याचं टार्गेट आहे. आणि इथं ऑलरेडी भरपूर नॅचरल पद्धतीनं मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी इन डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. तर त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जाऊन तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी पाहू शकता की प्रायमरी फॉलिकल्स काय असतात, सेकंडरी फॉलिकल काय असतात, ओव्हरीचं कोणकोणते पार्ट ओव्हरीमध्ये अवेलेबल असतात, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे, तर मग काय झालं की याच्यामध्ये काय झालं की फॉलिकल्स डेव्हलपमेंट व्हायला लागली या हॉर्मोनच्या रिस्पॉन्सिबल कारण. कसे डेव्हलपमेंट होतील त्याच्यामध्ये, प्रायमरी फॉलिकल्स कशामध्ये जातील, सेकंडरी फॉलिकल्समध्ये. सेकंडरी फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट होतील, तुमच्या मॅच्युअर फॉलिकलमध्ये काय होतील, कन्वर्ट होतील. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. मॅच्युअर फॉलिकलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हे मॅच्युअर फॉलिकल 2 हार्मोन सिक्रेशन करतील, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. लक्षात ठेवा कोणतं करतील, इकडे लक्ष द्या रे सगळेजण. काय तुमचं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे 2 हार्मोन्स काय करतील, ओव्हरी सिक्रेट करतात. तर बेसिकली काय, मॅच्युअर फॉलिकल्स काय करत असतात, हे सिक्रेट करतात, ते ओव्हरीच्या अंदरमध्येच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 2 हार्मोन सिक्रेशन झाले. आता बघा की हे 2 हार्मोन करणार काय. आता झालं काय की हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ब्लडमध्ये सिक्रेशन झालं आणि हे होल बॉडीमध्ये काय करतात, सर्क्युलेट करतात एखाद्या फिमेलच्या. कोणाच्या बॉडीमध्ये, फिमेल्स. ऑलरेडी गोष्ट आहे की हे फिमेल्समध्ये होणारी प्रोसेस आहे, मेलमध्ये हे होत नसते. मग फिमेल्स बॉडीमध्ये, पूर्णतः फिमेल्स बॉडीमध्ये काय करणे, सर्क्युलेट करण. आणि इस्ट्रोजन एवढं लक्षात ठेवा की इट इज अ नेचर, कोणत्या नेचरचे हॉर्मोन्स राहतात, हे स्टेरॉइड नेचरचे हॉर्मोन्स राहतात. आणि हे स्टेरॉइड नेचरचे हॉर्मोन फिमेल्स बॉडीमध्ये, जे की तुमची फिमेल्स बॉडी आहे, या फिमेल्स बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस आणतात. काय आणतात, फिजिओलॉजिकल चेंजेस. आता बघा की फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणजे कोणकोणत्या चेंजेस, एवढं लक्षात घ्या की ॲट द एज ऑफ 13-14 या एजमध्ये फिमेलची अचानक पद्धतीनं हाईट वाढणे. म्हणजे बेसिकली काय, हाईट जे की याच्या पहिले ते लहान, म्हणजे बेसिकली काय की तेवढं फिजिओलॉजिकल चेंजेस त्या बॉडीमध्ये येत नाही. तर त्या टाईममध्ये काय होतात की फिमेलची अचानक पद्धतीनं हाईट वाढणे. फिमेलचे जे सेक्स्युअल ऑर्गन्स आहे, हे अनदर हा जो इस्ट्रोजन आहे, हा इस्ट्रोजन कोणाला टार्गेट करतो, तुमच्या सेक्स्युअल ऑर्गनले काय करतो, टार्गेट करतो. सेक्स्युअल ऑर्गनले काय करतात, डेव्हलपमेंट करण्याचं काम करतात. डेव्हलपमेंट करण्याचं काम म्हणजे सेक्स्युअल ऑर्गन म्हणजे बेसिकली कोणकोणते एक्झाम्पल, जसं की फिमेल्समध्ये ब्रेस्टचं वाढणे ॲट द एज ऑफ प्युबर्टी जशा पद्धतीने झाली, आणि इस्ट्रोजन जशा पद्धतीनं आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन झालं. तर प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन झाल्यानंतर काय होतात की इन द फिमेल बॉडीमध्ये सेक्स्युअल ऑर्गनची डेव्हलपमेंट होणं स्टार्ट होते. जसं की त्याचं पेल्विक्स जी कॅव्हिटी आहे, पेल्विक्स कॅव्हिटी म्हणजे जसं की म्हणू शकतो की आपले जे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या खालची जे कॅव्हिटी राहते, पेल्विक्स कॅव्हिटीमध्ये चवडेपणा येणे. त्याचं कारण काय आहे की बेसिकली काय की ज्यावेळेस एखादी मेन्स्ट्रुअल स्टार्ट होते, तर मेन्स्ट्रुएशन ज्यावेळेस स्टार्ट होते, इट इज द इंडिकेशन ऑफ द म्हणजे एक फिमेल रेडी टू कन्झ्युम, म्हणजे फिमेल कन्झ्युम करण्यासाठी रेडी आहे. तर त्यासाठी फिजिकल प्रिपरेशन करणे, म्हणजे फिमेल्समध्ये फिजिकल प्रिपरेशन करणे, ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी राहतात. तर मग काय करतात की इस्ट्रोजन काय करते, जसं की तुमच्या फिमेल ब्रेस्ट म्हणजे फिमेल्स जे मेमरी ग्लँड्स आहे, मेमरी ग्लँडचं काय होणे, डेव्हलपमेंट होणे. अनदर काय म्हणू शकतो की जे पेल्विक्स कॅव्हिटी आहे, ते पेल्विक्स कॅव्हिटीचा चौडा होणे. त्यानंतर अनदर आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, तुमचा व्हाईस, जे की व्हाईस पीच राहते तो हाय होणे. व्हाईस पीच हाय होणे म्हणजे नेमकं काय, जर एक्झाम्पल म्हटलं की एक छोटासा 4 ते 5 वर्षाची एखादी मुलगी आहे आणि 4 ते 5 वर्षाचा मुलगा आहे, जर तो तुमच्यासोबत फोनवर बोलत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त डिफरन्सेस करू शकत नाही, सेम टू सेम आवाज येते. पण एक एज झाल्यानंतर बॉयचा आवाज वेगळा होत असतो आणि फिमेलचा आवाज वेगळा होत असतो. ठीक आहे, तर बेसिकली जर फिमेलचा आवाज काय होऊन जातो, एकदम पतला आवाज होऊन जातो, आणि बॉयचा जो मेलचा आवाज राहतो तो एकदम रद्दाळ होऊन जातो. लक्षात इथपर्यंत. तर मग बेसिकली काय आहे की हे सगळे चेंजेस इस्ट्रोजनच्या सिक्रेशन कारणानं होत असतात. या सगळ्या गोष्टी काय झाल्या तुमच्या की या फिमेल बॉडीमध्ये चेंजेस कशाच्या सिक्रेशनच्या कारणानं, इस्ट्रोजनच्या कारणानं. काय झाले, सेक्स्युअल ऑर्गन डेव्हलपमेंट झाले, जसं की मेमरी ग्लँड डेव्हलपमेंट झाले, जे की पेल्विक्स कॅव्हिटी आहे ते थोडीशी चौडी झाली. त्यानंतर काय झालं की व्हाईस पिच जे हाय झालं, म्हणजे काय जे पतला आवाज ज्याला म्हणतो आपण, त्या सगळ्या गोष्टी काय झाल्या याच्यामध्ये सिक्रेट झाल्या. काय झाल्या, सिक्रेट. कोणाच्या कारणानं, तुमच्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या कारणानं. आणि अनदर गोष्ट आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या कारणानं जे की तुमचा एंडोमेट्रियम्स राहते, जे एंडोमेट्रियम्स आहे, जे मायोमेट्रियम, पेरीमेट्रियम, त्याच्यामधला जो एंडोमेट्रियम राहते, ते एंडोमेट्रियमचं इनलार्जमेंट होणे, जास्त लार्जमेंट होणे, हे पण एक कारण राहते तुमच्या इस्ट्रोजनचं. ठीक आहे, अलग लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, आता आपण काढणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, आणि त्याच्यामध्ये लक्षात येईल की तुम्हाला काय काय गोष्टी राहतात. ठीक आहे,
फक्त स्टोरी लक्षात ठेवा काय आहे तर हे थोडंसं मी म्हणून टाकतो, कारण की आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काढायची आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपल्याला पाहायचं आहे की कशा पद्धतीचे चेंजेस इस्ट्रोजन करत असतो. ठीक आहे, हे पण म्हणून टाकू आपण, याची आपल्याला सध्या काही जरूरत नाही आता, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. ठीक आहे, आता बघा की काय गोष्टी होतात. आता काढणार आहे आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, हे काय तुमची ओव्हरीज आहे, ओव्हरीज नंतर हे काय तुमचं ओव्हिडक्ट आहे आणि ओव्हिडक्ट नंतर हे तुमचा फंडसचा पार्ट आहे. मी पूर्णतः लेबलिंग करणार नाही, फंडस. ठीक आहे, आणि फंडस नंतर काय तुमचा हा जो युट्रस आहे, हा काय तुमचा युट्रस, आणि युट्रस नंतर ठीक आहे अगेन्स्ट काय तुमची फिमेल रिप्रोडक्टिव्हमध्ये अशा पद्धतीचं अनदर ओव्हिडक्ट. इथं काय प्रेझेंट आहे, ओव्हरीज प्रेझेंट आहे, ओव्हरीज. त्यानंतर ठीक आहे व्यवस्थित लक्षात, हे जे स्ट्रक्चर आहे हे फिम्ब्रिन स्ट्रक्चर आहे, हे फॉलिपियन ट्यूब्स ज्याला आपण काय म्हणतो ओव्हिडक्ट. याचं काही काम नाही आपल्याला, पण तरी आपण करून टाकू. हे काय तुमचा ओव्हिडक्ट आहे, काय तुमचा ओव्हिडक्ट. लक्षात इथपर्यंत. आणि हा जो पार्ट आहे या पार्टला म्हणतात युट्रस. काय म्हणतात, युटरस. ठीक आहे, काय म्हणतात, युट्रस. लक्षात इथपर्यंत. या पार्टला युट्रस म्हणतात. आपण तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, नसन माहीत तर मी व्यवस्थित लेबलिंग करून घेतलं. काय तुमचा हा पार्ट युट्रस आहे, जो की पेल्विक्स रिजनमध्ये अवेलेबल्स आहे. सेल जे की तुमचा सेक्शुअल ऑर्गन आहे ते सगळे पेल्विक्स रिजनमध्ये अवेलेबल राहतात. ठीक आहे, आता झालं काय की तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिले ब्रेननं कोणता हॉर्मोन्स रिलीज केला, GnRH. काय केला तुमचा GnRH. त्याच्यापासून पिट्युटरी ग्लँडनं हॉर्मोन सिक्रेशन केले 2, जे की तुमचा काय तुमचा पिट्युटरी ग्लँड त्यानं कोणते हॉर्मोन सिक्रेशन केले, हे काय तुमचा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, हे काय तुमचा ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स. आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन्सनं काय केलं की कोणाला हिट केलं, तुमच्या ओव्हरीला हिट केलं. ठीक आहे, आणि ओव्हरीनं हिट केल्यानंतर काय केलं की याच्यामध्ये काय होतं, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि टर्शरी फॉलिकल, ज्याला आपण मॅच्युअर ओव्हा म्हटलं. हा काय झाला तुमचा मॅच्युअर ओव्हा, किंवा मॅच्युअर ओव्हा नाही, मॅच्युअर फॉलिकल्स. त्याच्या अंदरमध्ये ओव्हा अजून रिलीज झाला नाही. काय तुमचा एक मॅच्युअर फॉलिकल्स आहे, काय तुमचा मॅच्युअर फॉलिकल्स. इथपर्यंत लक्षात आलं. आणि मॅच्युअर फॉलिकलनं पुन्हा 2 हॉर्मोन सिक्रेशन केले. इथं पुन्हा लिहून घेतो मी, 2 हॉर्मोन सिक्रेशन केले. ज्या हॉर्मोनचं नाव काय होतं तुमच्या इस्ट्रोजन. काय होतं तुमचं इस्ट्रोजन. काय होतं इस्ट्रोजन. आणि अगेन्स्ट तुमचं काय होतं तुमचं प्रोजेस्टेरॉन. काय होतं तुमचं प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन 2 हॉर्मोन सिक्रेशन केले. आणि 2 हॉर्मोन सिक्रेशन केल्यानंतर फिमेल बॉडीमध्ये भरपूर काही चेंजेस त्यानं आणले. आलं लक्षात. आता बघा की अनदर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल्स आहेत. लक्षात ठेवा की युट्रसच्या 3 लेअर राहतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह जर तुम्ही माझे लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. ठीक आहे, तर बाहेरच्या ज्या लेअरला म्हणतात पेरीमेट्रियम. काय म्हणतात, पेरीमेट्रियम. ठीक आहे, पेरीमेट्रियम. लक्षात इथपर्यंत काय म्हणतात पेरीमेट्रियम. थोडं स्पेलिंग मिस्टेक झालं, थोडं हे ठेवा. पेरीमेट्रियम सॉरी पेरीमेट्रियम नंतर हा जो मिडलचा जो पोर्शन राहतो, मिडलची जी लेअर राहते त्याला म्हणतात मायोमेट्रियम. काय म्हणतात, मायोमेट्रियम. काय म्हणतात, मायोमेट्रियम, जे की एक मस्क्युलर लेअर राहते. मायोमेट्रियम म्हणजे काय, मिडल लेअर. मिडलची जी लेअर राहते, मिडलचं जे म्हणजे युट्रसची मिडल लेअरला काय मायोमेट्रियम. मायो म्हणजे मिडल होते, मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलं. मायो म्हणजे मिडल्स. आणि जे अंदरची राहते त्याला एंडोमेट्रियम म्हणतो, जे की आपण रेड कलरनं काढू. 1 मिनिट थांबा फक्त. रेड. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, तो रेड कलर ज्यानं काढणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची जी लेअर राहते, एक लेअर ऑलरेडी प्रेझेंट राहते याच्यामध्ये. हे राहते तुमची, हे काय राहते तुमची एंडोमेट्रियम राहते. याला पण इथं लेबलिंग करून टाकू. हे काय तुमची एंडोमेट्रियम. काय तुमची एंडोमेट्रियम. ठीक आहे, काय तुमची एंडोमेट्रियम. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं की किती लेअर आहे त्याच्यात, 3 लेअर. एक मायोमेट्रियम आहे, सॉरी मधातली नाही, एकदम बाहेरची काय तुमची पेरीमेट्रियम, त्यानंतर मधातली मायोमेट्रियम आणि अंदरची काय तुमची एंडोमेट्रियम्स आहे. तर बघा की या इस्ट्रोजनच्या कारणानं, इस्ट्रोजनच्या सिक्रेशनच्यानं काय होते की ह्या एंडोमेट्रियममध्ये हाय डेन्स ब्लड वेसल्स काय होतात, डेव्हलपमेंट होतात. भरपूर जाळ होऊन जाते ती. ठीक आहे, भरपूर जाळ. इथं काय होतात की भरपूर जास्त काय होतात, ब्लड वेसल्स डेव्हलपमेंट होतात. इथं काय झालेलं आहे की जो हे लेअर आहे, जी की अंदरची लेअर आहे, ज्याला आपण काय म्हटलं एंडोमेट्रियम. या एंडोमेट्रियममध्ये भरपूर डेन्समध्ये काय झालेले ब्लड वेसल्स अवेलेबल झाले. काय झाल्या, ब्लड वेसल्स अवेलेबल. हे काय करत आहे की स्वतःला प्रिपेअर करत आहे. काय करत आहे, प्रिपेअर करत आहे. आता प्रिपेअर करणे म्हणजे नेमकं काय की स्वतःमध्ये आता जसं काय की इन द 13 इयरमध्ये जर आपण नॅचरल पद्धतीनं जर विचार केला तर फिमेल काय होऊ शकते, प्रेग्नेंट होऊ शकते. त्याचं कारण काय की नॅचरल पद्धतीनं ती ऑलरेडी प्रिपेअर झालेली आहे. फर्स्ट मेन्स्ट्रुएशन चालू होत आहे म्हणजे नेमकं काय की ते कन्झ्युम करू शकते. अलग लक्षात. मग काय की त्याच्यासाठी तयारी जो केली जाते ते काय करतात की सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन. म्हणजे बेसिकली काय, इस्ट्रोजनचा मिनिंग काय होतो की आता जे ओवा आहे तो ओवा मॅच्युअर झालेला आहे. ओवा म्हणजेच काय होते, एग्स होते. एग्स मॅच्युअर झालेला आहे आणि एग्स आल्यानंतर जर फर्टिलायझेशन झालं त्यासाठी हे प्रेग्नेंट होण्यासाठी हेच तयारी काय राहते, चालू राहते. ठीक आहे, तर अंदरची जी लेअर होती, जे मायोमेट्रियम आहे, ती काय झाली, एकदम जाड झाली. त्याच्यामध्ये हाय डेन्स काय झाले, ब्लड वेसल्स काय झाले, डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे, मग इकडे ओव्हरीमध्ये काय झालं होतं, इकडे लक्ष द्या. या ओव्हरीमध्ये काय झालं होतं, मॅच्युअर झालं होतं फॉलिकल. आणि फॉलिकल काय करेल, इथून ब्लास्ट होईल. काय
होऊन जाईल ब्लास्ट. इथं एक आपण फॉलिकल काढून टाकू. हा एक फॉलिकल्स आहे जो की काय झाला तुमचा मॅच्युअर झाला आणि या फॉलिकलच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट आहे तुमचा ओव्हा प्रेझेंट आहे आणि हा काय झाला ब्लास्ट आणि यानं काय केलं ओव्हा रिलीज केलं. काय केलं ओव्हा रिलीज केलं. ठीक आहे बघा इथं ओव्हा रिलीज झाला. ओव्हा रिलीज करता करता कुठं आला तुमच्या या लोकेशनवर आला. मी तुम्हाला फर्टिलायझेशनची लोकेशन पण सांगितलेली आहे. या लोकेशनवर हे काय तुमचा ओव्हा आहे आणि ओव्हा आल्यानंतर काय झालं बघा की ओव्हा इथं आला आणि आल्यानंतर काय होईल की इथं आता बघा की ओव्युलेशनची प्रोसेस. आता मी ठीक आहे फेजेस जे आहे ना मेन्स्ट्रुएशनचे जे फेजेस आहेत ते सेपरेटमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला. एक वेळा तुम्ही डायग्रामॅटिकली समजून घ्या की कोणत्या गोष्टी होतात. ओव्हा काय झालं तुमचा रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर तो तिथं अवेलेबल्स आहे. कशाची वेट करत आहे की एखादा मेल गॅमेट्स येतील स्पर्म्स येतील आपल्याला काय करा फर्टिलाइज करा. तर बेसिकली फर्टिलाइज होऊ शकते का ॲट द एज ऑफ 13 मध्ये फिमेल्स फर्टिलायझेशन होऊ शकते का नाही होऊ शकत. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन आपल्या संविधानानं काय दिलेलं आहे आपल्याला की एक मॅरेजची इयर दिलेली आहे. ती इयर आहे तुमचा 18 वर्ष आणि फिमेल्समध्ये 21 वर्ष. आता याच्यामध्ये लॉजमध्ये काही चेंजेस झाले असतील तर ते आपल्याला माहिती नाही सध्या किंवा एक बेसिक आपण पाहणार आहे की 18 इयर्स आणि 20 इयर्स. 21 इयर्स इन मेल्समध्ये 18 म्हणजे 18 इयर्स इन फिमेल्समध्ये. मग फिमेल्स बेसिकली जर 13 वर्ष येते तर ऑब्व्हियसली गोष्ट ती कन्झ्युम करणार नाही. मग कन्झ्युम केल्यानंतर बघा की जे जर कन्झ्युम करणार नाही तर मग होईल काय की याच्यामध्ये एकदम इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी होऊन जाईल. त्याचं कारण काय आहे की कारण की ऑलरेडी फर्टिलायझेशन झालं नाही. मग फर्टिलायझेशन जर झालं नाही तर या हॉर्मोनची लेवल या जे हॉर्मोन्स आहे याची लेवल काय होऊन जाईल एकदम कमी होऊन जाईल आणि लेवल कमी झाल्यानंतर काय होईल की हे जे सगळी जी तयारी आहे हे सगळी जी तयारी हे काय होऊन जाईल लॉस होऊन जाईल. कारण की याले मेंटेन करण्याचं काम इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं आहे. अलग लक्षात. मग हे जर लेवल कमी झालं का लेवल कमी होईल कारण की ओव्हा फर्टिलाइज झाला का नाही. ओव्हाचं जे लाईफ राहते ते किती राहते 24 आवर. किती राहते 24 आवर आणि 24 आवरमध्ये जर हे फर्टिलायझेशन झालं नाही तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे तयारी काही कामं राहील का नाही. मग बेसिकली काय होते की हा जो एंडोमेट्रियम आहे एंडोमेट्रियम काय होते कम्प्लिटली लॉस होऊन जाते. काय होऊन जाते लॉस. अलग लक्षात इथपर्यंत बघा हे काय होतं लॉस होत आहे. काय होतं लॉस म्हणजे हे तयारी आता ऑलरेडी हे काय झालं खतम याची तयारी खतम झालेली आहे. इन द लॉस होते आणि इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग काय येतात हे बाहेर येतात. काय येतात बाहेर. अलग लक्षात इथपर्यंत हे जे मायोमेट्रियम ज्यावेळेस तुटून जाते तर तुटल्यानंतर काय होते इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग. इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग ब्लडच्या फॉर्ममध्ये काय होऊन जातं ते बाहेर होऊन जातं आणि याच्या समोरमध्ये याच्या सोबतमध्ये जे ओव्हा आहे ओव्हाचं पण एक लॉस झाल्यानंतर इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग काय होऊन जाते ते बाहेर येऊन जाते. याच टर्मला आपण काय म्हणतो याच टर्मला काय म्हणतात मेन्स्ट्रुएशन मेन्स्ट्रुअल फेज असे म्हणतात आणि मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुएशनचे फेजेस पाहणार आहे आपण समोर तर यालेच काय म्हणतात आपण मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात. काय म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट नाही झाली आपण आता पाहणार आहे पूर्णतः सगळे फेजेस. या फेजला मेन्स्ट्रुअल फेज म्हणतात. कोणता फेज म्हणतात मेन्स्ट्रुअल फेज. अलग लक्षात इथपर्यंत स्टोरी काय येतं स्टोरी लक्षात आली काय काय गोष्टी येतात. आता बघा की झालं काय की ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल फेज ज्यावेळेस ब्लिडिंग होत आहे तर ब्लिडिंग होत असताना काय की हे जे एंडोमेट्रियमची लेअर आहे हे कम्प्लिटली काय होऊन जाईल लॉस होऊन जाईल आणि लॉस झाल्यानंतर त्यासमोर काय ओव्हा पण काय केला जाईल लॉस केला जाईल या सगळ्या हॉर्मोनच्या कारणानं. अलग लक्षात इथपर्यंत ठीक आहे. चला तर मग आपण काय पाहू समोर पाहू आता. चला तर आता आपण बघितलं की कशा पद्धतीनं एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगितलं डायग्रामॅटिकली तुम्हाला समजून सांगितलं की कशा पद्धतीनं मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होत असते. ठीक आहे. तर मेन्स्ट्रुअल सायकलचा मेन्स्ट्रुअल फेज वगैरे सगळ्या फेज त्याच्यामध्ये इन्क्लूड आले होते पण आता प्रॅक्टिकली म्हणजे जे थेरॉटिकल गोष्ट आहे त्या आपण पाहणार आहे की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये कोणकोणत्या गोष्टी. ठीक आहे. पण काही गोष्टी लक्षात ठेवा की ज्यावेळेस एखाद्या फिमेल्समध्ये फर्स्ट मेन्स्ट्रुएशन येते ॲट द एज ऑफ 13 असो ॲट द एज ऑफ 14 असो ॲट द एज ऑफ 15 असो तर त्या पॉईंटले मेनार्च असे म्हणतात. काय म्हणतात मिनार्च. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आणि त्यानंतर एखाद्या फिमेलमध्ये जे लास्ट मेन्स्ट्रुएशन होत असते ॲट द एज ऑफ 45 असो ॲट द एज ऑफ 55 असो इथपर्यंत म्हणजे 55 पर्यंत. आता जनरली काय गोष्टी आहे की 45 47 48 पर्यंत लास्ट मेन्स्ट्रुएशन राहते. जनरली काय की भरपूर इव्होल्युशनरी म्हणजे इव्होल्युशनरी नाही म्हणू शकत क्लायमॅटिक चेंज वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर मिनार्च म्हणजे नेमकं काय की जो फर्स्ट मेन्स्ट्रुएशन राहते त्याला मिनार्च म्हणतात आणि जे लास्ट मेन्स्ट्रुअल राहते त्याला मेनोपॉज असे म्हणतात. ठीक आहे. तर मेनोपॉज त्यानंतर मेनोपॉज किंवा मिनार्च अशा पद्धतीचे कंडिशन मेलमध्ये राहत नाही कारण की मेलमध्ये नॅचरल पद्धतीनंच ऑलरेडी स्पर्म बनत राहतात कंटिन्युएशनमध्ये. फिमेल्स बॉडीमध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये अवेलेबल राहतात त्याच्यामध्ये फॉर्मेशन होत नाही. तर कमी कमी एक झाल्यानंतर एक टाइम असा येतो की ओव्हरीमधले एग्स काय होतात खतम होतात त्या पॉईंटला काय म्हणतात मेनोपॉज असे म्हणतात आणि स्टार्ट होत त्याला मिनार्च असे म्हणतात. अलग लक्षात इथपर्यंत ठीक आहे. तर चला आपण थेरी पाहणार आहे मेन्स्ट्रुएशन सायकलची. तर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये किती फेजेस आहे जनरली एवढं लक्षात ठेवा की एक मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसाची राहतात 28 डेज राहतात. अकॉर्डिंग टू फिमेल डिपेंड करते की डिफरंट फिमेल कोणाची 30 डेज असू शकते त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. डिफरंट टाइप्स ऑफ टाइम ड्युरेशन असू शकतात. पण जनरली एक्झाम्पलसाठी किती डेज घेतल्या जातात 28 डेज घेतल्या जातात. तर समजून घ्या की किती डेजची आहे 28 डेजमध्ये आणि 28 डेजमध्ये काय काय व्हेरिएशन्स येत असतात काय काय चेंजेस होतात त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे.
तर पहिले बघा याच्यामध्ये किती फेजेस आहेत, 4 फेज आहे. एका तुमचा मेन्स्ट्रुअल फेज ज्याच्यामध्ये ब्लीडिंग लॉस होणार, त्यानंतर फॉलिक्युलर फेज ज्याच्यामध्ये फॉलिकल्स डेव्हलपमेंटची प्रोसेस होणार, त्यानंतर ओव्युलेटरी फेज. ओव्युलेटरी फेज म्हणजे ओव्हा डेव्हलप म्हणजे ओव्हा सिक्रेट होणार, म्हणजे ओव्हा रिलीज होणार बेसिकली. आणि सिक्रेटरी फेज ज्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं काय सिक्रेशन होणार, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. बघा तर काय तुमचा मेन्स्ट्रुअल फेज मध्ये वन बाय वन आपण काय करणार आहे, डिस्कस करणार. बघा मेन्स्ट्रुएशन फेज मध्ये काय की बघा मेन्स्ट्रुअल फेज त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की इच सायकल, बघा काय दिलेलं आहे की इच सायकल इज टेकन इन टू द फर्स्ट डे वेअर टू द मेन्सेस ऑफ द लॉस ऑफ ब्लड. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं जाईल, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय केलं जाईल, लॉस ऑफ ब्लड केलं जाईल. म्हणजे ब्लड याच्यामध्ये काय होईल, ब्लड लॉस होईल. किती दिवस होईल तुमच्या याच्यामध्ये 45 to 100 ml काय होणार आहे, ब्लड लॉस होणार आहे. त्यानंतर काय म्हटलं की टेक प्लेस अँड द लास्ट फॉर द अप्रॉक्सिमेटली ऑन फ्यू डेज. किती डेज पर्यंत असू शकतात ते, फ्यू डेज असू शकतात. ड्यू टू द डिक्रीजिंग द लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. अलग लक्षात, मी तुम्हाला डायग्रामेटिकली पण सांगितलं, ज्या वेळेस प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होऊन जाते, जे की आपण तयारी केलेली आहे म्हणजे प्रेग्नन्सीसाठी, तर ते तयारी मोडण्यासाठी म्हणजे कायसाठी, डिक्रीजिंग द लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. त्याच्यामध्ये काय होते की ते म्हणजे लॉस, काय लॉस होती बघा, ब्लड अँड टिश्यू. त्याच्यामध्ये काय लॉस होते, ब्लड टिश्यू आणि एंडोमेट्रियम डिस्चार्ज बाय द वजायना. वजायना थ्रू काय होऊन जातात, ते डिस्चार्ज होतात. काय डिस्चार्ज होते, एंडोमेट्रियम आणि तुमचा ब्लड टिश्यू काय होत असते, लॉस होत असते. ठीक आहे, तर काय दिलेले तुम्हाला फ्यू डेज असू शकतात, 6 डे असू शकतात, 7 डे असू शकतात. डिफरंट अकॉर्डिंग टू गर्ल्स डिपेंड करतात. म्हणजे ते डिफरंट व्हेरिएशन इंडिव्हिज्युअल डिपेंड आहे की किती लंबी त्याचा काय राहणार आहे, मेन्स्ट्रुअल फेज राहणार आहे. ठीक आहे, तर मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे नेमकं काय, लॉस ऑफ ब्लड. लक्षात ठेवा काय लॉस ऑफ ब्लड, किती लॉस होणार आहे, 45 to 100 ml. तर काय लॉस होणार, त्याच्यामुळे ब्लड टिश्यू आणि एंडोमेट्रियम काय होणार, लॉस होणार, डिस्चार्ज होणार. कोणत्या वेनं, वजायनल वेन. लक्षात येतपर्यंत हा झाला तुमचा मेन्स्ट्रुअल फेज. सेकंड फेज काय दिलेलं त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दिलेले फॉलिक्युलर फेज. काय म्हटलेलं आहे की दिस फेज ड्यू टू द ड्युरेशन बिटवीन, बघा ड्युरेशन बिटवीन अँड एंड ऑफ द मेन्स्ट्रुअल अँड एंड ऑफ मेन्स्ट्रुअल अँड रिलीज ऑफ द ओहम जनरली इज. बघा की याचे स्टार्ट कधी होणार आहे, आता पहिले फॉलिक्युलर फेज पाहून घेऊ. फॉलिक्युलर फेज म्हणजे काय म्हटलं की फेज इज द ड्युरेशन बिटवीन राहणार आहे. कशा कोणत्या, ओव्युलेटरी फेज आणि मेन्स्ट्रुअल फेजचा इन बिटवीनचा फेजले काय म्हणतात, फॉलिक्युलर फेज असे म्हणतात. तर रिलीज टू ओहम पर्यंत, रिलीज ओहम आणि मेन्स्ट्रुअल याच्या इन बिटवीन मधला जो फेज राहतो त्याला काय म्हणतात, फॉलिक्युलर फेज असे म्हणतात. ठीक आहे, तर या फेजचं काय, एक्सटेंड फ्रॉम टू द 5th डेज. ठीक आहे, हे काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. 5th डेज टू 13 डेज. लक्षात येईपर्यंत 5व्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत काय होता, हा तुमचा जो फॉलिक्युलर फेज आहे हा काय राहतो, एक्सपांडेड राहतो. त्यानंतर काय म्हटलं की ऑफ मेन्स्ट्रुएशन सायकल ऑफ फ्यू ऑफ द 6 to 12. लक्षात ठेवा, पहिले याचा मिनिंग सांगून देतो. जे की तुमचा फॉलिक्युलर फेज आहे, हा फॉलिक्युलर फेज म्हणजे नेमकं काय, तुमचे फॉलिकल्स काय होतील, डेव्हलपमेंट होतील. मी तुम्हाला डायग्रामेटिकली सांगितलं होतं, पहिले काय होतील, तुमचं प्रायमरी फॉलिकल्स होईल, मग सेकंडरी फॉलिकल, त्यानंतर काय ग्राफियन फॉलिकल, ज्याला आपण काय म्हणतो मॅच्युअर फॉलिकल्स म्हणतो. काय म्हणतो, मॅच्युअर फॉलिकल. आणि फायनली काय करतो, ओव्हा रिलीज करतो. मग हे जे फॉलिक्युलर फेज आहे, हे फॉलिक्युलर फेज तेच आहे की या फॉलिक्युलर फेज मध्ये काय होणार आहे, तुमचा जो फॉलिकल्स आहे ते काय करण, डेव्हलपमेंट होण्यासाठी स्टार्ट होऊन. डेव्हलपमेंट कसं होईल, किती दिवस, 5 to 13 डेज पर्यंत काय डेव्हलपमेंट होईल इन द मेन्स्ट्रुअल सायकल. ज्याच्यामध्ये किती फॉलिकल डेव्हलपमेंट होऊ शकतात, 6 to 12. एवढं लक्षात ठेवा की एक ओव्हा रिलीज होत नाही, एक फॉलिकल डेव्हलपमेंट होत नाही, तर मल्टिपल फॉलिकल त्याच्यामध्ये काय होतात, डेव्हलपमेंट होतात. बट लक्षात ठेवा कम्प्लिटली मॅच्युअर फक्त एकच होते आणि एकच ओव्हा काय केलं, एकच फॉलिकल काय करते, ओव्हा रिलीज करते. आपण पाहणार आहे समोर 6 to 12 काय म्हणलं, सेकंडरी फॉलिकल्स इन प्रोसेड ड्यू टू द डेव्हलपमेंट, बट युजली म्हणजे जनरली वन ऑफ देम द डेव्हलपमेंट इन टू मॅच्युअर फॉलिकल. भरपूर होतात, 6 ते 12 पर्यंत फॉलिकल डेव्हलपमेंट होण्यास स्टार्ट होतात. पण मॅच्युअर फॉलिकल कोण होते, एकच मॅच्युअर फॉलिकल होते आणि हाच मॅच्युअर फॉलिकल काय करते, ओव्हा रिलीज करते. या फेजले काय म्हणतो आपण, फॉलिक्युलर फेज असे म्हणतात. तर फॉलिक्युलर फेज म्हणजे बेसिकली काय की फॉलिकल डेव्हलपमेंट होण्याच्या फेजले फॉलिक्युलर फेज असे म्हणतात. ठीक आहे, चला तर इकडे लक्ष द्या. त्यानंतर आहे तुमचा ओव्युलेटरी फेज. ओव्युलेटरी फेज म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेस ओव्हा रिलीज होईल. बघा एक ओव्हा रिलीजची मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हा काय तुमचा फॉलिकल्स आहे, याच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट आहे, ओव्हा. आणि हा काय होईल, ब्लास्ट होणार. काय होईल, ब्लास्ट म्हणजे तुटून, आणि याच्यामधून काय होईल, ओव्हा रिलीज होईल. ज्यावेळेस ओव्हा रिलीज होईल त्या फेजले काय म्हणतात, ओव्युलेटरी फेज असे म्हणतात. ठीक आहे, तर ओव्युलेटरी फेज म्हणजे काय, इट इज द शॉर्टेस्ट फेज ऑन द मेन्स्ट्रुअल सायकल. सगळ्यात लहान फेज कोणता आहे तुमचा, ओव्युलेटरी फेज आहे. काय म्हटलेलं आहे की इन्व्हॉल्व द काय म्हटलेलं आहे, इन्व्हॉल्व द मॅच्युअर फॉलिकल. लक्षात ठेवा काय तुमचा मॅच्युअर फॉलिकल रिलीज टू द ओहम इन टू द पेल्विक कॅव्हिटी. म्हणजे तुमचा जो मॅच्युअर फॉलिकल्स राहते तो काय रिलीज करते, ओहम रिलीज करते, तुमचा ओव्हा रिलीज करते इन द पेल्विक कॅव्हिटी युजली ऑन द 14 डेज. 14 दिवस, 14वा दिवस राहते तो, 14 डेज राहते. ज्या डेज मध्ये काय होतात, तुमचे जे ओव्हा राहतात ते काय होतात, रिलीज होतात.
त्याच फेजला आपण काय म्हणतो ओव्युलेटरी फेज असे म्हणतात. लक्षात इथपर्यंत लक्षात ठेवा. कोणत्या दिवशी 14व्या दिवशी. आणि याचं मेन फंक्शन काय जे की मॅच्युअर फॉलिकल काय रिलीज करते तुमचा ओव्हा रिलीज करते इनटू द पेल्विक कॅव्हिटी तुमच्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये. ठीक आहे. आणि लास्ट जो फेज आहे तो फेज आहे तुमचा सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज म्हणजे काय म्हटलं की ड्युरेशन ऑफ दिस फेज इन बिटवीन द ओव्युलेशन अँड द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मेन्स. ठीक आहे. तर हा अगेन सगळ्यात मोठा फेज आहे. त्यानंतर काय म्हटलं की दिस फेज इन द लॉंगेस्ट फेज काय म्हटलं याच्यामध्ये लॉंगेस्ट फेज इट इज द लास्ट फॉर द 14 डेज. म्हणजे कशापासून स्टार्ट होणार 14 दिवसापासून 14 डेज फॉर 15 to 28 म्हणू शकतो की 14 किंवा 15 नाही तर 28 दिवसापर्यंत कंटिन्युएशन मध्ये कोणता फेज चालेल तुमचा सिक्रेटरी फेज चालेल. डे ऑफ द सायकल इन द सिक्रेट द ग्लायकोजन ग्रॅन्युअल्स. ठीक आहे. तर काय करतात याच्यामध्ये काय सिक्रेट होतात ग्लायकोजन ग्रॅन्युअल सिक्रेट होतात जे तुमचा जस्ट म्हणजे नेमकं काय की एंडोमेट्रियम ज्यावेळेस बनते तर त्याच्यामध्ये जे वरची लेअर राहते ते लेअर राहते तुमची ग्लायकोजन ग्रॅन्युअलची जे की काय करते की तुमचं इम्प्लांटेशनसाठी हेल्प करते. काय करते इम्प्लांटेशनसाठी. म्हणूनच या फेजले काय म्हणतात सिक्रेटरी पण फेज म्हणतात. सिक्रेटरी काय सिक्रेट होते याच्यामध्ये सिक्रेट ऑफ द ग्लायकोजन ग्रॅन्युअल. ठीक आहे. आणि अगेन्स्ट काय म्हटलं की द ओव्युलेटरी एग्स मे बी गेट द फर्टिलाइज विथ इन द 24 आवर. 24 म्हणजे 24 घंट्याच्या म्हणजे 24 घंट्यामध्ये काय होत असतात एक फर्टिलाइज होत असतात. ठीक आहे. हे झाले तुमचे सगळे फेजेस. एक वेळा समजून घ्या मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे काय ब्लिडिंग फेज. ठीक आहे. ज्याच्यामध्ये किती ब्लड लॉस होतं 25 to 100 ml. लक्षात इथपर्यंत हा डेज 5 डेज पर्यंत चालू शकतो किंवा कोणाचा 7 डे पर्यंत पण चालू शकतो. अगेन्स्ट काय तुमचा फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज म्हणजे नेमकं काय की ज्याच्यामध्ये फॉलिकल डेव्हलपमेंट होतील. ओव्युलेटरी फेज. ओव्युलेटरी फेज म्हणजे नेमकं काय ज्याच्यामध्ये ओव्हा जे तुमचा ओव्हा आहे तो रिलीज म्हणजे काय ओव्हा काय होणार आहे तुमचा रिलीज होणार. याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होणार. ओव्हा कुठून रिलीज होणार तुमचा मॅच्युअर फॉलिकल पासून तुमच्या मॅच्युअर फॉलिकल पासून काय केलं जाईल रिलीज केलं जाईल. नंतर काय तुमचा सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज मध्ये काय सिक्रेट होईल तुमचं दिलेलं आहे तुमचा सिक्रेट द ग्लायकोजन ग्रॅन्युअल्स जे की सिक्रेट होईल. आणि त्यानंतर काय म्हटलं की हा जो फेज आहे हा लॉंगेस्ट फेज आहे. सगळ्यात स्मॉल फेज कोणता आहे तुमचा ओव्युलेटरी फेज आहे. लक्षात इथपर्यंत हे झाले तुमचे मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेजेस. जर डायग्रामॅटिकली झालं तर नेक्स्ट लेक्चर मी डायग्रामॅटिकली म्हणजे जे की तुमचा बुक्समध्ये अवेलेबल जे डायग्राम आहे त्याच्या पद्धतीने मी तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल समजवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर मी तुम्हाला इझिएस्ट मेथडनं सांगितलं की कशा पद्धतीनं मेन्स्ट्रुअल सायकल काय होत असते कंप्लीट होत असते. जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.